आपल्या देशामध्ये आता घटस्फोट घेणं ही फार सामान्य गोष्ट झाली आहे. दिवसागणिक घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही समाजात असणारी ओरड देखील आपण नेहमीच ऐकत असतो. पण अनेक शतकांपूर्वी जेव्हा बालविवाहाची प्रथा भारतात रूढ होती, त्या काळात जेव्हा एखाद्या महिलेला आपल्या पतीसोबत राहायची इच्छा नसेल, तेव्हा तिला घटस्फोट घेण्यासाठी अधिकार असतात याची जाणीव तरी असेल का, असा विचार सामान्य माणसाच्या मनात आता डोकावतो. मात्र आज आपण अशी एक महिला जिने बालविवाहाला विरोध करत पतीसोबत राहायला नकार देत देशातला सगळ्यात पहिला अधिकृत घटस्फोट घेतला, त्या रुखमाबाई राऊत यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्या या एका निर्णयाने समाजात आणि भारतीय कायद्यात झालेले बदल देखील अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याविषयी देखील अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 18व्या शतकातील काळ, ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे, ज्या काळात स्त्रीला न आवडलेली गोष्ट झिडकारण्याचा अधिकार आहे, ज्या काळात स्त्रीला न पटणारी गोष्ट नाकारण्याचा अधिकार आहे आणि मुळात स्त्रीला आपली मतं मांडण्यासाठी तोंड उघडण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट समाज मनाला न रुचणारी होती. त्या काळात स्त्रीला एखाद्या नात्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळे असतात याची उमजही आलेली नव्हती. त्या काळात एका स्त्रीने बालविवाहाच्या बेड्या सत्तेला झुगारून तोडून टाकल्या. अखंड भारतवर्षातील महिलांसाठी स्वातंत्र्याचा आणि आपले विचार मांडण्याचा मार्ग मोकळा केला. त्या रुखमाबाई राऊत खरंच अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आजही ठरतात. 1878 मध्ये या 14 वर्षाच्या चिमुरडीनं असं धाडस केलं की जे आजही अनेक सुशिक्षित आणि स्वयंभू महिलांना जमत नाही. रुखमाबाई यांचं लग्न 11व्या वर्षी एका 19 वर्षीय ओळख नसलेल्या दादाजी भिकाजी यांच्याशी झालं. इतर मुलींप्रमाणे रुखमाबाईंच्या डोळ्यात संसाराची स्वप्न नव्हती. त्यांच्या डोळ्यात शिक्षणाची आणि स्वतःच्या पायावर उभं राहून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न होती. घरच्यांच्या दबावात लग्न झालं खरं, मात्र रुखमाबाईंच्या मनात आपल्याला या लग्नात राहायचंच नाही, कारण आपल्याला शिक्षणाच्या मार्गाने समाज बदलायचा आहे, महिलांसाठी डॉक्टर होऊन सेवा द्यायची आहे असं होतं. अशातच त्यांनी घरच्यांना खडसावून सांगितलं की मी माझ्या पतीसोबत राहायला जाऊ शकत नाही. जिद्दीने त्यांनी स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं आणि लग्नाला विरोधही. लग्न झाल्यानंतर 9 वर्ष त्या माहेरी राहिल्या आणि स्वतःचं शिक्षण त्यांनी सुरू ठेवलं. घरच्या आणि सासरच्या सगळ्यांनाच असं वाटलं की काही वर्षांनी त्यांच्या विचारात बदल होतील आणि त्या संसार करायला तयार होतील, सासरी निघून येतील. वर्षामागून वर्ष सरत गेली, मात्र रुखमाबाई आपल्या विचारांवर आणखीनच ठाम होत गेल्या आणि शिक्षणामुळे त्यांच्यामधली जिद्द आणखीनच बळावत गेली. दादाजी भिकाजी जेव्हा त्यांना माझ्यासोबत घरी चल म्हणायला आले, त्यावेळी त्यांनी ठामपणे नकार देत या लग्नात राहायचंच नाही असं स्पष्टपणे सांगितलं. आपला अपमान झाला या रागात दादाजी भिकाजी यांनी देखील त्यांना न्यायालयात खेचलं, त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. मग सुरू झाला 1885चा प्रसिद्ध खटला, दादाजी भिकाजी विरुद्ध रुखमाबाई. या खटल्यामध्ये आपले विचार मांडताना, आपली बाजू स्पष्ट करताना रुखमाबाई असं म्हणाल्या की जी गोष्ट माझ्या अजाणतेपणी लहान वयात माझ्या परस्पर निर्णय घेऊन करून देण्यात आली आहे, ज्या गोष्टीला माझी कधी संमतीच नव्हती, त्या गोष्टीसाठी मी आता तयार कशी होऊ, आणि मग अशा गोष्टीसाठी मला भाग देखील पाडता येणार नाही, असं त्या ठणकावून न्यायालयासमोर सांगत राहिल्या. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्या अ हिंदू लेडी अँड हर वाऊज म्हणजे एक हिंदू महिला आणि तिचे दुःख या मथळ्याखाली आपले विचार ठामपणे मांडू लागल्या. त्या काळी इंग्रज सत्तेत असल्याने न्यायालयात देखील इंग्रजांचाच बोलबाला होता. इंग्रज न्यायाधीशाने त्यांना पतीसोबत राहण्यासाठी गेली नाहीस तर 6 महिने कारावास भोगावा लागेल अशी भीती देखील घातली. त्यावेळी देखील त्या ठामपणे असंच म्हणाल्या की मी जन्मठेप भोगायला तयार आहे, मात्र या लग्नासाठी मी तयार नाही. इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी त्यांची पत्र राणी व्हिक्टोरियापर्यंत पोहोचली. राणीने त्यांना 2000 रुपयाचा दंड थोटावून घटस्फोट मंजूर करून दिला. तिथूनच एक नवा अध्याय महिलांच्या आयुष्यात सुरू झाला, तो म्हणजे बालविवाह प्रतिबंधक कायदा. महिलांना बालविवाह नाकारण्याचा अधिकार नसावा का, हा प्रश्न या खटल्याने उपस्थित केला. त्याच दरम्यान फुलमणी दासी या 10 वर्षीय मुलीचा तिच्याच 35 वर्षीय नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याने झालेला मृत्यू आणि रुखमाबाई यांचा घटस्फोट यामुळे 1891 मध्ये भारतात एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट लागू करण्यात मोठी भूमिका बजावण्यात आली. मुलीच्या संमतीने लग्नाचे वय 12 वर ढकलण्यात आले. या निर्णयाने भारतातीलच नाही तर इंग्रज कायद्यावर अवलंबून असलेल्या अनेक महिलांना फायदा झाला. रुखमाबाई इथेच थांबल्या नाहीत. पुढील शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या आणि अशा महिलांना जवळजवळ 35 वर्ष सेवा देत राहिल्या, ज्या महिलांना याआधी कधीच आरोग्य सेवाच मिळालेली नव्हती. रूढिवादाच्या प्रत्येक प्रथेविरोधात त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या. 1955 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपली सगळी संपत्ती मुलींच्या शिक्षणासाठी दान केली.
त्या जिवंत होत्या तेव्हा देखील महिलांसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी उभ्या राहिल्या आणि त्या गेल्यानंतरही त्यांनी त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय होतं ते सुरूच राहावं यासाठी आपला वाटा दिला. या धाडसी महिलेची कहाणी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी सांगण्याचा उद्देश एकच आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्त्रीचा सन्मान, आत्मविश्वास आणि जिद्द जागृत असेल तर कोणतीही व्यवस्था, समाज आणि दबाव तिला तिच्या विचारांपासून हलवू शकत नाही. या धाडसी महिलेची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.